Hello friends, now today we are going to start capillarity or what is mean by capillary actions. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कॅपिलॅरिटी काय आहे आणि कॅपिलॅरिटी ऍक्शन्स काय हा कन्सेप्ट डिटेल्समध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. टू अंडरस्टँड द कॅपिलॅरिटी और कॅपिलरी ऍक्शन्स, लेट अस ड्रॉ द सिंपल डायग्राम ए अँड डायग्राम बी. कॅपिलॅरिटी आणि कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलॅरिटी ऍक्शन्स हा टॉपिक समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी दोन डायग्राम ड्रॉ केलेले आहे. एक व्हेसल्स आहे की या एका व्हेसल्समध्ये काय वॉटर आहे आणि दुसऱ्या व्हेसल्समध्ये व्हेसल्स बी मध्ये काय आहे आपण कन्सिडर केलेले मर्क्युरी कन्सिडर केलेले. मग कॅपिलॅरिटी काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण काही बेसिक आयडिया आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत की जे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. व्हेन अ ग्लास, ज्यावेळेस आपण ग्लासची कॅपिलरी ट्यूब ओपन ॲट बोथ एंड, ग्लासची कॅपिलरी ट्यूब की जी दोन्ही एंडला कशी आहे ओपन आहे, इज अ डीप इन वॉटर व्हर्टिकली. जर आपण ती कॅपिलरी ट्यूब की जी दोन्ही एंडला कशी आहे ओपन आहे ती व्हर्टिकली जर आपण मध्ये व्हर्टिकली जर आपण वॉटरमध्ये डीप केली तर water in the tube will be rise above the level of, then water will be rise above the level of water in the vessels. त्या व्हेसल्स मध्ये जे काही वॉटर्स आहे त्याच्या अबोव लेव्हल पर्यंत त्या कॅपिलरी मध्ये जे काही वॉटर्स आहे ते काय होणार आहे राईज होणार आहे अबोव द लेव्हल ऑफ वॉटर इन द व्हेसल्स. आता आपण हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकतो. जर सपोज तुमच्याकडे जर समजा पेनची रिफिल्स असेल, त्याचे जर समजा आपण पॉइंट्स जर समोरचा रिमूव्ह केला तर दोन्ही एंडला ही कॅपिलॅरिटी ट्यूब बनणार आहे, कारण दोन्ही एंड त्याची कशी असणारे ओपन आहे. ज्यावेळेस आपण ते एखाद्या पॉटमध्ये म्हणा वॉटर घेतला आणि त्याच्यामध्ये जर आपण ती डीप केली तर त्या रिफिल्समध्ये पाणी हे आपल्याला वर जाताना दिसतं अबोव द लेव्हल ऑफ वॉटर इन द व्हेसल्स. जे काय आपण व्हेसल्स कन्सिडर केलं त्याच्या अबोव लेव्हलपर्यंत आपल्याला त्या रिफिल्समध्ये वॉटर राईज झालेलं त्या ठिकाणी दिसतं. हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी परफॉर्म करून बघू शकता, कारण आपल्याकडे दोन्ही ॲटम्स अवेलेबल्स आहेत. जसं की वॉटर्स आपल्याकडे आहे, व्हेसल्स आपल्याकडे असणार आहे आणि रिफिल सुद्धा आपल्याकडे जी काही एम्प्टी रिफिल्स आहेत ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे. हा एक्सपेरिमेंट यू कॅन एक्सपिरियन्स इन युअर होम. हा एक्सपेरिमेंटचा अनुभव तुमच्या घरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, यामध्ये काही डाऊट नाहीच. बघा, in the case of mercury the liquid is depressed in the tube below the level of mercury in the vessels. या ठिकाणी जी काय आपण सेकंड डायग्राम ड्रॉ केलेली आहे, जर आपण मर्क्युरीमध्ये जर समजा कॅपिलरी ट्यूब जर डीप केली व्हर्टिकली, त्या ठिकाणी जे काही मर्क्युरी आहेत या ठिकाणी मात्र राईज होणार नाही, ती काय होणार आहे डिप्रेस होणार आहे अबोव द लेव्हल ऑफ बिलो द लेव्हल ऑफ मर्क्युरी लेव्हलच्या बिलोपर्यंत त्या ठिकाणी मर्क्युरी काय होणार आहे डिप्रेस होणार आहे त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये. दिस आर द टू कन्सेप्ट. बघा, मग केव्हा कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटर हे राईज होईल आणि केव्हा मर्क्युरीमध्ये ज्यावेळेस आपण मर्क्युरीमध्ये आपण कॅपिलरी ट्यूब डीप केली त्यानंतर केव्हा मर्क्युरी हे डिप्रेस होईल बिलो द सरफेस ऑफ मर्क्युरी लेव्हल इन द व्हेसल्स, हे केव्हा होईल हे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. बघा, मग पहिली कंडिशन्स मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. अ लिक्विड हुज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90 डिग्री सफर्स कॅपिलरी राईज. की ज्या लिक्विडची हुज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90 डिग्री, ज्या लिक्विडचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लेस दॅन 90 डिग्री असेल त्या ठिकाणी कॅपिलॅरिटीमध्ये लिक्विड हे राईज होणार आहे. On the other hand, when the liquid whose angle of contact is greater than 90 degree, ज्या ठिकाणी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ग्रेटर्स असेल 90 डिग्री पेक्षा, त्यावेळेस कॅपिलरी सफर्स कॅपिलरी डिप्रेशन्स. त्या ठिकाणी लिक्विड जे का आहे जे लिक्विड्स आहे ते ज्यावेळेस आपण त्या लिक्विड्समध्ये जसं की मर्क्युरीमध्ये आपण ज्यावेळेस कॅपिलरी ट्यूब ही डीप करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये ती मर्क्युरी काय होणार आहे डिप्रेस होणार आहे बिलो द लेव्हल ऑफ द मर्क्युरी इन द व्हेसल्स.
मग आता या कन्सेप्टवरून आता आपल्याला एक्सप्लेन करायचंय कॅपिलॅरिटी काय. वी हॅव टू डिफाईन द कॅपिलॅरिटी, वी हॅव टू डिफाईन द कॅपिलॅरिटी ऍक्शन्स. या टॉपिकहून आपल्याला, या एक्सप्लेनेशन्सहून आपल्याला डिस्कस करायचे की कॅपिलॅरिटी काय आहे, कॅपिलॅरिटी ऍक्शन्स काय आहे. मग बघा आता आपण डिफाईन करू कॅपिलॅरिटी ऍक्शन्स. बघा काय कॅपिलॅरिटी. राईज, मी एक्सप्लेन करतोय, आपण डेफिनेशन्स तर लिहून घेणारच आहोत. द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन अ नॅरो ट्यूब इज कॉल्ड सिम्पली कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलॅरिटी ऍक्शन्स. नॅरो ट्यूब मध्ये लिक्विडचं राईज होणं किंवा फॉल होणं त्यालाच काय म्हणतो आपण, कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलॅरिटी ऍक्शन्स. Then write down the definitions of the capillarity. The rise or fall of a liquid in a narrow tube is called capillarity. Or capillarity actions. Capillarity actions. बघा कॅपिलॅरिटी काय. द राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इन अ नॅरो ट्यूब. नॅरो ट्यूब मध्ये लिक्विडचं राईज होणं किंवा फॉल होणं त्यालाच आपण म्हणतो कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलॅरिटी ऍक्शन्स. देन वी हॅव डिस्कस हिअर capillary rise, ascent formula of capillary rise. Ascent, we have to derive here the ascent formula. Then next we discuss here in details capillary rise or ascent formula or ascent formula. Now today we discuss here the capillary rise or ascent formula. We have to obtain here the ascent formula. To obtain the ascent formula or capillary rise, let us draw the simple diagrams here as shown figures. The capillary actions is a result of both adhesion and surface tensions. आपल्याला माहित आहे की कॅपिलॅरिटी राईज हा रिझल्ट आहे adhesions and surface tensionचा. Suppose a capillary tube held vertically in a liquids. आपण जरा असं कन्सिडर करू, सपोज जी काही कॅपिलरी ट्यूब आहे ते आपण हेड केली व्हर्टिकली इन द लिक्विड्स मध्ये, वॉटर्समध्ये आपण व्हर्टिकली काय केलेले आहे, हेड केलेले आहे, पकडून ठेवलेले, विच हॅज अ कॉन्केव मिनिस्कस, की ज्याचा मिनिस्कस कसा असणार आहे, कॉन्केव शेपचा असणार आहे. वी नो दॅट देअर ऑलवेज एक्झिस्ट अँड एक्सेस प्रेशर्स. त्या ठिकाणी एक एक्सेस प्रेशर्स असणार आहे इक्वल टू ट्वाइस टी आर. जे काय एक्सेस प्रेशर्स असणार आहे ते असणार आहे ट्वाइस टी आर ऑन द कॉन्केव साइड ऑफ लिक्विड एअर इंटरफेस. ऑन द कॉन्केव साइड ऑफ द लिक्विड एअर इंटरफेस या ठिकाणी. वेअर टी इज द, त्या ठिकाणी टी काय असणार आहे, सरफेस टेन्शन्स असणार आहे ऑन द लिक्विड अँड आर इज द रेडियस ऑफ द कर्व्हेचर्स ऑफ द मिनिस्कस. जे काही कॅपिटल्स आर असणार आहे ती काय असणार आहे, रेडियस असणार आहे, रेडियस ऑफ कर्व्हेचर्स ऑफ द मिनिस्कस. त्या मिनिस्कसची ती काय असणार आहे, रेडियस ऑफ कर्व्हेचर्स असणार आहे. देअरफॉर द प्रेशर जस्ट बिलो द मिनिस्कस इज लेस दॅन प्रेशर जस्ट अबोव्ह इट बाय ट्वाइस टी अपॉन आर. त्यामुळं प्रेशर जस्ट बिलो द मिनिस्कस, मिनिस्कसच्या जे बिलोला जे काही प्रेशर्स असणार आहे कमी असणार आहे, लेस दॅन द प्रेशर जस्ट अबोव्ह इट बाय ट्वाइस टी अप बाय आर. नाव द कॅपिलरी ट्यूब इज ओपन टू अटमॉस्फिअर सो दॅट द प्रेशर्स ऑन द अप्पर साइड ऑफ द मिनिस्कस इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स पी. आता या ठिकाणी जी काय आपली कॅपिलरी ट्यूब आहे ते ॲटमॉस्फिअर मध्ये कशी असणार आहे, ओपन्स असणार आहे.
सो दॅट त्याच्यामुळं काय असणार आहे बघा, ऑन द अप्पर साइड्स, जी काय अप्पर साइड्स असणार आहे ऑफ द मिनिस्कस इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स पी. या मिनिस्कसच्या अप्पर साइड्सला काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स त्या ठिकाणी काय होणार आहे, एक्झर्ट होणार आहे. हेन्स प्रेशर जस्ट बिलो द, बघा मी माझ्या पेनच्या पॉइंट्सकडे लक्ष ठेवा. द प्रेशर्स जस्ट बिलो द मिनिस्कसच्या जस्ट बिलो, काय जस्ट बिलोला काय असणार, प्रेशर्स असणार आहे पी मायनस टॉईस टी बाय आर ॲज शो इन फिगर. बघा द प्रेशर्स, माझ्या एक्सप्लेनेशन्सकडे सुद्धा आपण थोडंफार लक्ष ठेवावं. द प्रेशर्स आउटसाइड द ट्यूब ॲट द लेव्हल ऑफ द मिनिस्कस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. बघा या ठिकाणी पी आपण जे काय पॉइंट्स डिनोट्स केले, तर काय म्हणतात, द प्रेशर्स आउटसाइड द ट्यूब, ट्यूबच्या आउटसाइडला जे काही प्रेशर्स असणार आहे, द प्रेशर्स आउटसाइड द ट्यूब ॲट द लेव्हल ऑफ द मिनिस्कस, ॲट द लेव्हल ऑफ द मिनिस्कसच्या लेव्हलला इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स, काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स असणार आहे. त्या मिनिस्कसच्या लेव्हलला ट्यूबच्या आउटसाइडला सुद्धा काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स असणार आहे. प्रेशर्स ॲट ऑल पॉइंट्स इन द सेम लेवल ऑफ द लिक्विड मस्ट बी द सेम्स. प्रेशर्स त्या लिक्विडच्या सेम्स लेवलला कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. कारण आपण याच्या अगोदर हे टॉपिक ज्यावेळेस आपण प्रेशरचा टॉपिक त्या ठिकाणी डिस्कस करत होतो, तर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम हा टॉपिक आपण त्या ठिकाणी डिटेल्समध्ये डिस्कस केलेला होता. त्याच्यानंतरच आपण पास्कल्स लॉ सुद्धा स्टडी केलेला आहे की एकदा जर का प्रेशर्स आपण एका पॉईंटवर एक्झर्ट केलं तर ते काय होत असतं, डिस्ट्रीब्यूट होत असतं, सर्व पॉईंट्सला शेअर केल्या जात असतं. हा कन्सेप्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी डिटेल्समध्ये डिस्कस केलेला होता. देन द लिक्विड इज पुश अप इन द ट्यूब. हे जे काही लिक्विड्स आहे काय होणार, पुश होणार. द राईज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी स्टॉप ॲट अ सर्टन हाईट्स. जे काही हाईट पर्यंत, बघा आपण सेकंड डायग्राम मध्ये बघू, काहीतरी हाईट मध्ये लिक्विड्स काय होणार आहे, राईज होणार आहे. आणि एक अशी कंडिशन्स येणार आहे की त्या कंडिशन्सला लिक्विड काहीतरी हाईटवर, एका हाईटवर लिक्विड्स काय होणार आहे, त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये राईज होणं काय होऊन जाणार आहे, स्टॉप होणार आहे ॲट अ सर्टन हाईट एच. In this position, the pressures of the liquid column of height h becomes equal to twice t upon r. त्या ठिकाणी प्रेशर्स जे काय आहे, द प्रेशर्स ऑफ द लिक्विड कॉलम्स, त्या लिक्विड कॉलमचं प्रेशर्स ॲट हाईट h becomes equal to twice t by r. That is p is equal to twice t by r इक्वल टू होणार आहे. मग बघा प्रेशर्सला आपण काय लिहू शकतो, पी इज इक्वल टू एच रो जी. एच इज द हाईट, रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड्स अँड जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देअरफॉर एच रो जी इज इक्वल टू ट्वाइस टी अपॉन आर. सपोज दिस इज इक्वेशन्स नंबर 1 कन्सिडर करू. आपण इक्वेशन्स नंबर 1 कन्सिडर केलं. हेर मी तुम्हाला ऑलरेडी याचे मिनिंग सांगितलेलं आहे. रो इज द डेन्सिटी, जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एच इज द हाईट ऑफ द लिक्विड्स इन द कॅपिलरी ट्यूब, देन T is the surface tensions, R is the radius of curvatures of the meniscus of that liquid. Suppose R is the radius of the capillary tube and theta is the angle of contact. बघा आपण या ठिकाणी जी काय थर्ड डायग्राम्स या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे, ही सेकंड डायग्राम, ही फर्स्ट डायग्राम, ही जी काय थर्ड डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. तर या ठिकाणी जे काय स्मॉल आर आपण या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे, हे काय असणार आहे, रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. या कॅपिलरी ट्यूबची काय असणार आहे, रेडियस असणार आहे. अँड थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जो काय थिटा असणार आहे तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार ऑफ द लिक्विड्स ॲज शो इन फिगर 3. बघा या फिगर नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी जी काय आर आहे, स्मॉल आर हा, इट इज द रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड्स अँड सॉलिड. आपण हा टॉपिक सुद्धा डिटेल्समध्ये डिस्कस केलेला आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता बघा, देन रेडियस ऑफ कर्व्हेचर्स ऑफ द मिनिस्कस इज गिव्हन बाय. रेडियस ऑफ कर्व्हेचर्स ऑफ द मिनिस्कस जो काही कॅपिटल्स आर आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग बघा आर इज इक्वल टू आपल्याकडे व्हॅल्यू काय आहे, आर इज इक्वल टू कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. का आता मी तुम्ही माणसाने ही व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट लिहिली, कारण कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द कॉस थिटा, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कॉस थिटा. यस, adjacent side upon hypotenuse. Here cos theta
is equal to adjacent side upon hypotenuse. We have to find out the value of r. Therefore, capital R is equal to radius of capillary tube upon cos theta. Suppose this is equations number 2. Putting the value of r, capital R, in equations number 1, or put the value of equations 2 in equations 1. Put the value of equations 2 in equation 1. We get, बघा या ठिकाणी इक्वेशन्स 1 आहे आपल्याकडे एच रू जी इज इक्वल टू ट्वाइस टी अपॉन आर. आर ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी इक्वेशन्स 1 मध्ये पुट करायची आहे. बघा मग एच रू जी इज इक्वल टू ट्वाइस टी अपॉन स्मॉल आर अपॉन कॉस थीटा. देन value becomes twice t cos theta upon r. Then you have to find out the value of h. This h is equal to twice t cos theta upon rho g r. This is equations number 3. The equations number 3 gives the expressions for capillary rise for a liquid which has a concave meniscus. Equations number 3, gives the expressions for capillary rise for a liquid which has a concave meniscus. बघा आपल्याला पेपर्स मध्ये सुद्धा एक्सप्रेशन्स डिराइव्ह करण्यास विचारल्या जाऊ शकतं. ऑब्टेन एन एक्सप्रेशन्स फॉर द कॅपिलरी राईज फॉर अ लिक्विड विच हॅज अ कॉन्केव्ह मिनिस्कस. कॉन्केव्ह मिनिस्कस असलेल्या लिक्विडचा कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला डिराइव्ह करा किंवा एक्सप्रेशन डिराइव्ह करा असा क्वेश्चन सुद्धा आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये विचारला जाऊ शकतो किंवा या फॉर्म्युल्याच्या ऍप्लिकेशन्स म्हणून काही प्रॉब्लेम सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पडू शकतात. म्हणून हा टॉपिक आपण डिटेल्स मध्ये डिस्कस करणं अतिशय गरजेचं आहे आणि लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. देन नेक्स्ट लेक्चर्स वी विल डिस्कस राइज ऑफ लिक्विड इन अ ट्यूब ऑफ इनसफिशियंट लेंथ. देन प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स ऑफ कॅपिलरिटी हा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. आपण या ठिकाणी एक छोटासा कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट या ठिकाणी डिटेल्स मध्ये डिस्कस करू. राइज ऑफ लिक्विड in a tube of insufficient length. बघा कन्सेप्ट आहे आपला राइज ऑफ लिक्विड इन अ ट्यूब ऑफ इनसफिशियंट लेंथ. लिक्विडचं राइज ऑफ लिक्विड राइज होणार ट्यूब मध्ये, पण इनसफिशियंट लेंथ की ज्याची लेंथ कशी असणार आहे, कमी असणार आहे, अपुरी असणार आहे. मग बघा सपोज दॅट अ कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकली इन लिक्विड विच हॅज अ कॉन्केव्ह मिनिस्कस. आपण एक कॅपिलरी ट्यूब एका लिक्विड्स मध्ये काय केलेले
पकडून ठेवलेल्या व्हर्टिकली, की ज्याचं मिनिस्कस कसं असणार आहे, कॉन्केव्ह असणार आहे. जर इफ रो इज द डेन्सिटी अँड टी इज द सरफेस टेन्शन्स, त्या ठिकाणी रो ही डेन्सिटी असणार आहे आणि टी हे सरफेस टेन्शन्स असणार आहे ऑफ द लिक्विड्स, देन कॅपिलरी ट्यूब एच इज गिव्हन बाय, त्या ठिकाणी कॅपिलरी ट्यूबचं एचचा फॉर्म्युला असणार आहे एच इज इक्वल टू एच रो जी इज इक्वल टू ट्वाइस टी अपॉन आर. हा फॉर्म्युला इज इक्वल टूचा फॉर्म्युला आपण जे इक्वेशन या अगोदरच्या एक्सप्रेशन्स मध्ये डिस्कस केलेले आहे, आपण इक्वेशन्स नंबर 1 कन्सिडर करू. आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर्स ऑफ द लिक्विड मिनिस्कस इन द ट्यूब. मग बघा या ठिकाणी एच आर इज इक्वल टू ट्वाइस टी अपॉन रो जी इज इक्वल टू कॉन्स्टंट, फॉर अ गिव्हन लिक्विड. व्हेन द लेंथ ऑफ द ट्यूब इज ग्रेटर दॅन एच, ज्यावेळेस ट्यूबची जी काही लेंथ आहे, ती कशी असणार आहे, ग्रेटरच असणार आहे. व्हेन द लेंथ ऑफ द ट्यूब इज ग्रेटर दॅन एच, या हाईटपेक्षा जे काही लिक्विड्स काहीतरी अप टू हाईट पर्यंत राईज झालेले त्या हाईटपेक्षा ट्यूबची लेंथ कशी आहे, ग्रेटरच असणार आहे. द लिक्विड राईज इन द ट्यूब सो ॲज टू सॅटिस्फाय द अबोव रिलेशन्स. त्या रिलेशन्स जर सपोज काहीतरी हाईट्स पर्यंत लिक्विड्स ट्यूबमध्ये काय होत असतं, राईज होत असतं, ती जर समजा त्या लेंथची, त्या ट्यूबची लेंथ जर सपोज ग्रेटरच असेल त्या हाईटपेक्षा, तर हा फॉर्म्युला कसा आहे, सॅटिस्फाय आहे तिथपर्यंत, त्या रिलेशन्स पर्यंत. बट इफ द लेंथ ऑफ द ट्यूब इज इनसफिशियंट, जर सपोज ट्यूबची लेंथ ही इनसफिशियंट असेल, लेस दॅन असेल, हाईट एच ज्या लेव्हल्स पर्यंत लिक्विड हे राईज झालं त्या ट्यूबमध्ये त्याच्यापेक्षा असणार आहे, लहान असणार, लेस असणार आहे, त्यावेळेस बघा से एच डॅश द लिक्विड राईज अप टू द टॉप ऑफ द ट्यूब अँड स्प्रेड इटसेल्फ ऑन द मटेरियल ऑफ द ट्यूब. त्या ठिकाणी ते काय होणार आहे बघा, ज्यावेळेस अशी कंडिशन असेल त्याला आपण एच डॅश कन्सिडर करू, त्यावेळेस काय होणार आहे, द लिक्विड राईज अप टू द टॉप ऑफ द ट्यूब. लिक्विड्स काय होणार आहे, राईज होणार आहे ऍट द टॉप ऑफ द ट्यूब, ट्यूबच्या टॉप पर्यंत, एंड पर्यंत काय होणार आहे, राईज होणार आहे अँड स्प्रेड्स इटसेल्फ ऑन द मटेरियल ऑफ द ट्यूब, आणि स्प्रेड होणार आहे इटसेल्फ, स्वतःहून ते काय होणार आहे, स्प्रेड होणार आहे इटसेल्फ ऑन द मटेरियल ऑफ द ट्यूब, ट्यूबच्या मटेरियलवर. द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ इन्क्रीजिंग टू आर डॅश इन सच वे दॅट इज एच डॅश आर डॅश इज इक्वल टू एच आर, दॅट इज इक्वल टू ट्वाइस टी रो जी. बघा, it is clear that the liquid cannot emerge in the form of fountain from the upper end of the short capillary tube. It is because it will violate at the law of conservation of energy. In next lectures we will discuss the practical applications of the capillary actions or capillary rise. या फॉर्म्युल्याला अल्टरनेटिव्ह सुद्धा प्रूफ्स आहे, जो की आपण एक्सप्रेशन्स 3 डिराइव्ह केले. गिव्ह द एक्सप्रेशन्स फॉर द कॅपिलरी राईज फॉर द लिक्विड विच हॅज अ कॉन्केव्ह मिनिस्कस, हा टॉपिक आपण ज्यावेळेस डिस्कस केला त्याला अल्टरनेटिव्ह सुद्धा प्रूफ्स आहे, पण अगदी सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तो टॉपिक डिटेल्समध्ये डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स ऑफ द कॅपिलरिटी हा टॉपिक डिटेल्समध्ये डिस्कस करणार आहोतच. त्यानंतर त्याच्यावर काही प्रॉब्लेम्स आपल्या टेक्स्ट बुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत, ते प्रॉब्लेम सुद्धा आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा टॉपिक डिटेल्समध्ये एक्सप्लेन केलेला आहे. कोणाला काही अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुमच्याकडे आहे, किंवा तुम्ही कॉल करून सुद्धा मला त्याचे एक्सप्लेनेशन्स विचारू शकता. यामध्ये काही त्रुटी असल्यास आपल्याला त्या जाणवल्यास त्या सुद्धा मला कळवू शकता. मी काही मोठा महापंडित नाही की बाबा मला सर्व डिटेल्स आयडिया अगोदरच आहे. होऊ शकतं माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगल्या प्रकारच्या आयडिया यामध्ये असतीलच. सो एनिवे, नाउ टुडे वी स्टॉप हिअर.